मनसेनं मुंबईतल्या 3 जागांवरती निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे, तर राज ठाकरेंनी पुढील रणनीती आखण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे आणि राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. त्यानंतर मनसे याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत कमळ फुलवण्याचा जाहीर निर्धार बोलून दाखवल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. या कार्यक्रमात पवारांच्या समवेत ते एकाच व्यासपीठावरती असतील. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्यामुळे देशभरात हा मतदारसंघ अव्वल ठरलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत बारामतीत कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर असतील. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 100%च्या घोषणेनंतर शिवसेनेनं धनुष्यबाण ताणलाय. भाजपच्या मतदारसंघात आता शिवसेनेचे युवा निर्धार मेळावे होणार आहेत, असा टोला सामनातून फडणवीसांना लगावण्यात आलाय. उदयनराजे भोसलेंनी अपक्ष निवडणूक लढवली तर विरोधात उमेदवार देणार नाही, याबाबत शिवसेनेकडून दिवाकर रावतेंनी जाहीर भूमिका केली आहे. नव्या पिढीचे नवे फॉर्म्युले सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्या अहमदनगरमधल्या भेटीनं विखे पवार घराण्यातलं राजकीय वैर संपण्याची चर्चा आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवरती टीका करताना भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी मर्यादा सोडली. नेहरू हे केम्ब्रिजमध्ये फेल झाले होते, त्याचबरोबर त्यांनी राम मंदिराबाबतही भविष्यवाणी केल्याचं वक्तव्य केलंय. रायगड जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत एकूण 22,01,326 मतदार नोंदणी झाली. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये 45,787 मतदारांची वाढ झाली आहे. मुंबई उपनगराला 600 मेगावॅट वीज पुरवठा करणारा अनिल अंबानी समूहातील कंपनीचा वीज प्रकल्प कोळशाचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे बंद पडलाय. उपनगरात भारनियमन टाळण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडनं खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा सुरू ठेवलाय. मधील सेंट झेवियर्स एज्युकेशन ट्रस्ट यांनी सिडकोच्या केलेल्या फसवणुकीमुळे संपूर्ण शाळेची इमारत आणि भूखंड सिडको पुन्हा ताब्यात घेणार आहे. याबाबत संबंधित संस्थेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मी जातपात पाळत नाही, जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलममार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रस्त्यांमुळे विरोधकांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता जलवाहतुकीवरती भर दिलाय. पाण्यावर उतरणारी विमानं आली पाहिजेत यासाठी प्रयत्न करत असल्याचं गडकरींनी म्हटलंय. पुण्याच्या एका उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. नद्यांच्या संवर्धनासाठी लवकरच पाऊल उचलणार असून पुढील मार्च महिन्यापर्यंत गंगेत ग्लास बुडवून पाणीही पिऊ शकता, असं आश्वासन गडकरींनी दिलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात रविवारी भाजपच्या वतीनं शक्ती केंद्र प्रमुख संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मी ऐक्यासाठी मंत्रिपद सुद्धा सोडायला तयार आहे, पण तरीही माझ्या सभेत गोंधळ होतो. जे लोक ऐक्याला विरोध करतात त्यांच्या सभा उधळा, मला कशाला विरोध करता, असं रामदास आठवले म्हणाले. एरवी कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेले राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे दोघे भावंड रविवारी परळीमध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सव दिनी पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. राजकीय व्यासपीठ सोडून सांस्कृतिक व्यासपीठावर बहीण भाऊ पहिल्यांदाच एकत्र दिसले. दरम्यान या कार्यक्रमात आलेल्या पंकजा मुंडे लवकर निघून गेल्या. त्यावेळी शाळेतील सर्वात चांगली मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जाते अशा कानपिचक्या धनंजय मुंडेंनी दिल्या. त्यामुळे एकच हशा पिकला. पुण्यात कात्रजमध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. सुप्रिया सुळेंच्या पुढाकारात 3 वर्षात 25,000 सायकल्सचं वाटप करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. गरीब मुलींना सायकलचं वाटप केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील मुलींबरोबर सायकल सवारी घेण्याचा आनंद लुटला. यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी तलवारबाजीचा आनंद लुटला होता. अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा यावेळी सुप्रिया सुळेंनी निषेध केला. मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेनं दिला. या प्रकरणात मी पालेकर यांच्या पाठीशी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
ज्येष्ठ अभिनेते सरकार विरोधात बोलत असताना त्यांचं भाषण रोखण्याचा प्रकार नुकताच समोर आलाय आणि मात्र त्यांना चित्रावरती आधारित प्रदर्शनासाठी बोलवण्यात आलं होतं आणि ते दुसऱ्याच विषयावर बोलत होते, त्यामुळे त्यांना मुख्य मुद्द्यावर बोलण्याची विनंती केल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास बाहुलीकर यांनी म्हटलंय. मुंबईत आयोजित निर्धार मेळाव्यात युवा सेनेतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी भाजपला आव्हान देत शिवसेनेच्या टर्म्सवर युती करा असा इशारा राणे बंधूंना वरुण सरदेसाईंनी दिला. सर्व्हेनुसार भाजपला 10 जागा मिळणार नसून आगामी काळात सेना भाजपला भारी पडणार असं सरदेसाई म्हणाले. कधी काळी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून बिग बाजार इथल्या सिनेमॅक्स चित्रपटगृहात ठाकरे चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या भुजबळांनी हे कौतुकाचे उद्गार काढलेत. यावेळी भुजबळांकडून वेगवेगळे राजकीय संकेत आणि तर्कही व्यक्त करण्यात आले. पवारसाहेब पंतप्रधान पदासाठी उमेदवार असतील तर सेना निश्चित पाठिंबा देईल असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. राम हे हिंदूच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते असं वक्तव्य करणारा बाबा रामदेव यांच्या प्रतिमेला आज अकोल्यात चप्पल मारून निषेध करण्यात आला. जनसत्याग्रह संघटनेतर्फे हे आंदोलन केलं गेलं. नंदुरबारच्या नवापूर शहरातील MIDC D+ झोन असून यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक टेक्सटाईल कंपन्या आहेत. तरीही वीज बिलात कोणतीही सवलत नसून याउलट अतिरिक्त दरानं वीज बिल आकारलं जात आहे, त्यामुळे उद्योजक हैराण झालेत. दरम्यान वीज बिल कमी केलं नाही तर गुजरात राज्यातून आलेले उद्योजक कंपन्या बंद करून पुन्हा गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती व्यापारी संघटनेनं दिली आहे. आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणं गरजेचं असल्याचं मत डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित आधुनिक भारताची परिकल्पना भविष्यातील मार्ग या विषयावर ते व्याख्यान देत होते. रवी पुजारीच्या नव्या खेळीनं त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे, मात्र तो जास्त दिवस पोलिसांना भूलथापा देऊ शकत नाही असं माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण यांनी म्हटलंय. 12 वर्षांपूर्वी भिवंडीच्या क्वार्टरगेट वादग्रस्त जमिनीवरून पोलीस आणि दंगलखोरांमध्ये झालेल्या दंगलीत संतप्त जमावानं 2 पोलिसांची हत्या केली होती, तर पोलिसांच्याही गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी फरार झालेल्या एका आरोपीला पकडण्यात यश आलंय. मोहम्मद उद्दीन खान असं त्याचं नाव आहे. भिवंडीच्या दंगलीमध्ये आतापर्यंत 400 जणांवरती गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आरोपी मोहम्मद खान याला 11 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सोलापूरच्या उळे येथे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला. तसंच जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा इशाराही दिला. या एन्काउंटरची सीआयडी मार्फत चौकशी होणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. वसईच्या कामळ येथे भजनलाल डेअरीजवळ संपत्तीच्या वादातून गोळीबाराची घटना झाली. यात कोणी जखमी झालं नसलं तरी वादातून झालेल्या हाणामारीत सोहेल खान जखमी झालाय. संतोष भवन जवळच्या पेट्रोल पंपाचा मालक SP सिंग आणि सोहेल खान यांच्यात संपत्तीवरून वाद असून या वादाचं रूपांतरण या जीवघेण्या हाणामारीत झालं. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतलंय आणि तपास सुरू केलाय. नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडीत एका तरुणाची गळा चिरून हत्या झाली. गजानन गावित असं त्याचं नाव असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. भाऊजाईशी संबंध ठेवण्यास पत्नी विरोध करत असल्यानं अखेर पतीनं भाऊजाईला सोबत घेऊन पत्नीचाच काटा काढला. शिर्डीच्या बारागाव नांदूर येथे हा प्रकार घडला असून प्रदीप गाडे असं नराधमाचं नाव आहे. आरोपी प्रवीण आणि भाऊजाई अलका या दोघांनी ज्योती गाडे यांना जबर मारहाण केली आणि त्यानंतर जबरदस्ती विष प्यायला लावून त्यांना ठार मारल्याचं निष्पन्न झालं. नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या जिरगा गावात मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाल्यानं 8 वर्षांच्या चिमुरड्याला आपला हात गमवावा लागला. प्रशांत जाधव असं त्याचं नाव आहे. श्रीपद जाधव यांनी एक जाहिरात पाहून iCall K72 हा मोबाईल मागवला आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून हा मोबाईल वापरत होते आणि मोबाईलमुळे चिमुरड्याला आपला एक हात गमावण्याची वेळ आली आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या महाबळ इथे 48 वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशानं उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरविंद पाहुणे असं त्यांचं नाव आहे. मुंबई पोलिसांतर्फे ड्रग्सच्या विरोधात मोठी कारवाई झाली आहे. अंधेरीच्या मौर्य एस्टेटमधून 38 कोटींचं कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी 4 नायजेरियन आरोपींना अटक झाली असून यात एका महिलेचाही समावेश आहे. आरोपी पडद्याच्या रिंगमधून कोकेनची तस्करी करायचे. सगळं कोकेन देशाबाहेर जाण्याआधी पोलिसांनी ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त केलं. यात अंडरवर्ल्डचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत. शिर्डीच्या राहुरी तालुक्यातील कोल्हार गावात कंटेनर खाली येऊन एका बाईक चालकाचा मृत्यू झालाय. अपघातानंतर नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. अकोल्यातील रिधोराजवळ राष्ट्रीय महामार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक चालकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून जितेंद्र बल्लाळ असं मृताचं नाव आहे. भिवंडीतल्या शांग्रीला रिसॉर्ट जवळ
गंगारामपाडा इथे एका धावत्या ट्रकला भीषण आग लागली। या ट्रकमधील बजाज कंपनीचे लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले। आग लागल्याचं समजताच ट्रक चालकानं प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली। चंद्रपूरच्या भटाळी कोळसा खाडीत सुरुंग लावताना स्फोट झाला। यात 55 वर्षीय रमेश विटणकर या कामगाराची दोन्ही हाताची बोटं तुटली आहेत, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय। वर्ध्याच्या कारंजा घाटगे येथे एका विहिरीत पडलेल्या नीलगाईला शेतकरी आणि वन विभागानं प्रयत्न करून जीवदान दिलं। पाण्याच्या शोधात ही नीलगाय विहिरीत पडली होती। महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरात लवकरच हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। गृह मंत्रालयानं शहरांच्या सुरक्षेसाठी हा निर्भया फंड दिलाय। मुंबईत सध्या 5000 ठिकाणी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, तर मुंबई पोलिसांकडून आता 1600 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। या कॅमेऱ्यांमुळे गाड्यांचा नंबर प्लेटची सुद्धा ओळख तातडीनं पटेल। जंगलातील प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारे अवलिया कलाकार ठगा कुशाबा गांगड उर्फ ठका बाबा यांचं रविवारी सकाळी 8:30च्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। मुरबाडच्या धसईमध्ये जमिनीत नेमकं पाणी कुठे याचा शोध घेताना एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। शेतात फिरत असताना त्या व्यक्तीच्या हातातील नारळ उभा राहिल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं। मात्र TV9ची टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेली असता हा दावा खोटा असल्याचं समोर आलं। अशा प्रकारे जमिनीतून पाण्याचा शोध लावत असल्याचं सांगून पैसे उकळणाऱ्यांकडून सावध राहा, त्यांच्यापासून सावध राहा असं आवाहन TV9 करत आहे। वाशिममध्ये एका मोदी भक्तानं चक्क लग्नाच्या पत्रिकेत 2019 मध्ये भाजपला मत देण्याचं आवाहन करत प्रचार केलाय। चव्हाण कुटुंबाच्या घरात 2 लग्न असून या लग्नात आहेरऐवजी भाजपला मतदान करण्याचं भावनिक आवाहन करण्यात आलंय। आतापर्यंत अनेक सरकार आली, मात्र नरेंद्र मोदी यांनी जे निर्णय घेतले ते चांगले असल्यामुळे मोदींना मतदान करण्याचं आवाहन केल्याचं चव्हाण कुटुंबियांचं म्हणणं आहे। त्यांच्या या आगळ्या वेगळ्या पत्रिकेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे। चंद्रपूरच्या धाबा इथे संत कोंडय्या महाराजांची यात्रा सुरू झाली असून या राज्यातील भाविक या यात्रेसाठी चंद्रपुरात एकत्रित येतात आणि यात्रेचा आनंद घेतात। अग्निकुंड प्रभावितून अनवाणी पायी चालण्याची यात्रेत परंपरा आहे, त्यामुळे हजारो भाविक निखाऱ्यावर चालतात आणि महाराजांचे ग्रंथ 3ही भाषांमधून प्रकाशित होत आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीचं औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि जल्लोषात पार पडला। या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं असं सगळे म्हणत होते। औरंगाबादच्या फुलंब्री खुलताबाद रस्त्यावरती ट्रक आणि जीपचा अपघात झाला। यात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय। लग्न सोहळा आटपून परतत असताना हा अपघात घडलाय। आणि अमरावतीच्या इरविन चौकात मराठा प्राईड समोर गाडीनं अचानक पेट घेतला। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।